रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. हरि ओम विठ्ठला. सर्वांना नमस्कार. पर्यावरण रक्षणाची सायकल वारी पंढरपूर पर्व 5वे 2026 या अंतर्गत अखिल भारतीय सायकल संमेलन सोहळा पंढरपूर नगरी येत्या 11 व 12 जुलै रोजी संपन्न होतो आहे. विठू माऊलीच्या दर्शनासाठी संपूर्ण केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातल्या अनेक वेगवेगळ्या राज्यातून वारकरी, सायकलिस्ट वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपणही आपल्या पलूस सायकलिस्ट क्लबच्या वतीनं सुरुवातीपासून अगदी ही पर्यावरण रक्षणाची सायकल वारी सुरू झाल्यापासून आपला या पलूस सायकलिस्ट क्लबचा या वारीमध्ये सहभाग आहे. आजची ही होणारी यंदाची 5वी वारी आहे. सुरुवात 7 लोकांच्यापासून, 7 सायकलिस्ट वारकऱ्यांच्यापासून झालेली होती. आज ती 70+ झालेली आहे. ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जमेची बाब आहे. खरं तर हा सोहळा आनंदमय सोहळा आणि एक अतिशय भक्तिमय सोहळा आणि त्याचबरोबर आरोग्याचा सोहळा, पर्यावरण रक्षणाचा सोहळा म्हणून संपूर्ण देशभर त्याची आज ख्याती होते. आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण या निमित्ताने एक प्रॅक्टिस राईड पलूस सायकलिस्ट क्लबची प्रॅक्टिस राईड आपण संपन्न केलेली आहे. सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी विठू माऊलीच्या या राईडमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण ही राईड केलेली आणि त्याच्या निमित्तानं आपण थोड्याफार ज्या काही आपल्याला गरजेच्या असणाऱ्या, आवश्यक असणाऱ्या ज्या काही माहिती आहेत त्याची या निमित्तानं आपल्याला थोडीशी माहिती होऊन जाते. बरेच जण या ठिकाणी गेल्या वर्षी अनुभव घेतलेली पण मंडळी यामध्ये आहेत. तर ही जी वारी आहे ती आपली 11 तारखेला बरोबर सर आपण साधारणपणे पहाटे 5 वाजता शिवतीर्थ पलूस या ठिकाणाहून आपली ही वारी सुरू होईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यांनी हेल्मेट आपलं यूज करायचं आहे. सगळ्यांच्याकडे हेल्मेट असलं पाहिजे, वॉटर बॉटल असली पाहिजे आणि आपली रेग्युलर जे काही साहित्य असतं ते साहित्य आपल्यासोबत असलं पाहिजे. म्हणजे आपलं जे काही असेल, आपल्याला दैनंदिन जे काय आपण यूज करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आणि आपलं मेडिसिन वगैरे जर काय असेल तर प्रॉपर ते पण आपल्यासोबत असलं पाहिजे. आणि वारीमध्ये मात्र तुम्हाला ज्या काही गोष्टी आपल्या क्लबच्या माध्यमातून मिळणार आहेत त्याची तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. त्या ठिकाणी असणारं रजिस्ट्रेशन, त्यानंतर तिथले पासेस सगळ्यांना आता मिळालेलेच आहेत. त्या ठिकाणच्या असणाऱ्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याची व्यवस्था झालेली आहे. फक्त आपण जाताना सगळ्यांनी मिळून जायचं आहे. सगळ्यांचा जो काही एकत्र नाश्ता असेल तो नाश्ता होईल, जेवण होईल आणि त्यानंतर आपण जाताना जे काही उपक्रम आपण राबवणार असतो, काही ठिकाणी स्वच्छता अभियान घेतो आपण, वृक्षारोपण, त्यानंतर पुस्तक वाटप, अशा पद्धतीचं आपली ही वारी असते. साधारणपणे 150 किलोमीटरची वारी आपली ही होणार आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून आलेले जवळजवळ 4-5 हजार सायकलिस्ट त्या ठिकाणी असणार आहेत. त्यांचा एक सुंदर असा सोहळा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी या पंढरपूर नगरीला एक प्रदक्षिणा करून त्या ठिकाणी सुरुवात होत असते. त्यानंतर एक रिंगण सोहळा असतो. त्या रिंगण सोहळ्यामध्ये आपण सगळे सायकलिस्ट आलेले सगळे सहभागी होतात आणि तो रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर हॉलला पुन्हा एकत्र येऊन त्या ठिकाणी वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ज्या चांगल्या किंवा वेगवेगळ्या अशा काही राईड्स केल्या असतील, काही वेगळे रेकॉर्ड्स झाले असतील तर त्याचा त्या ठिकाणी मान सन्मान केला जातो. त्यानंतर त्या ठिकाणी काही जे सन्मानार्थ बक्षीस वगैरे वितरण त्या ठिकाणी होत असतं आणि जेवण वगैरे करून आपला त्या ठिकाणी समारोप होत असतो. अशा प्रकारचं एक नियोजन असतं. खूप सुंदर विठ्ठल माऊलीच्या नगरी त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं दर्शन सोहळा हा होत असतो. तर एकच गोष्ट, आपल्याकडं हेल्मेट एक कंपल्सरी असलं पाहिजे. त्यानंतर वॉटर बॉटल असली पाहिजे. हायड्रेशनसाठी असणाऱ्या काही गोष्टी असतात त्या आपल्यासोबत असणं आणि त्याचबरोबर आपल्या क्लबच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या त्या असतात. आणि सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी एकत्रितरित्या ही एक वारी, केवळ ही वारी नाही तर आरोग्यदायी पर्यावरण रक्षणार्थ वारी म्हणून ही एक केली जाते. त्याचा एक सुंदर सोहळा त्या ठिकाणी आपल्याला आयुष्यात येऊन किमान एकदा तरी ती वारी करावी असा एक अतिशय सुंदर सोहळा होत असतो. त्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. सगळ्यांना शुभेच्छा आहेत.
आपण विठू माऊलीच्या दर्शनासाठी सगळ्यांना या ठिकाणी हात देऊया आणि हातात हात घालू. आपण सगळेजण विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी जाऊया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.